आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आई, अगं काय आहे हे सगळं आणि कधी झालं हे? संतोषचं असं म्हणणं आहे की व्यंकी आणि आरतीवर खूप खर्च होतो, म्हणून त्याने या दोघांना आणि संतोषचं काही सांगता येत नाही। आता त्यांनी व्यंकी आणि आरतीला घराबाहेर काढलंय। उद्या कदाचित आम्हाला दोघांनाही तो बाबा असं नका म्हणू। आई, अगं काय चाललंय हे सगळं? घरात इतक्या सगळ्या गोष्टी घडल्या, तू आम्हाला कळूही दिलं नाहीस ग। आरती, तुम्ही कुठे राहताय आता? माझ्या आईकडं। वेंकी दादा, माझं नीट ऐक। कोणी काहीही म्हणू दे, पण आजही हे घर तुझं, या घरातली माणसं तुझी आहेत। व्यंकी, भावना बरोबर आहे। तू लक्षात ठेव, तू आमचा सगळ्यात मोठा मुलगा आहेस। हा, लक्षात ठेव। तुला माहितीये वेंकी दादा, मी आणि भावना ताईने संतोष दादा आणि हरीश दादाला राखी नाही बांधली, पण तुला राखी बांधल्याशिवाय आमचं रक्षाबंधन पूर्ण होणार नाही। चला आता आपण सगळ्यांनी छान रक्षाबंधन साजरा करूया। जानू ताई, अगं नको ग, संतोष दादासनी नाही पडणार आहे आम्ही आत आलेलो। अगं मग त्याला काय झालं? आपण एक काम करूया, आपण इथेच रक्षाबंधन साजरा करूया। मी आणि जानू वेंकी दादाला राखी बांधतो। चालेल, मी आणि आरती सिद्धूला राखी बांधतो। हो, मग चला सगळ्यांनी डोळे पुसा। या, तुम्ही इथे बसा। या। कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, कधी हसणार आहे, कधी रडणार आहे। मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे। तुझे सारे उन्हाळे, हिवाळे पावसाळे, तुझे सारे उन्हाळे, हिवाळे पावसाळे, मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला भावना ताई, जपणार आहे, स्वतःच्या हाताने गुंफलाय हा त्यानं तुझ्यासाठी। तुला जपणार आहे। आतापर्यंतची सगळ्यात छान ओवाळणी आहे। पनी सारे गा, पा मा गा, सा नी, पनी रे गा, सा। कधी वाटेत काचा, कधी खळगे निखाचा, तुझ्या आधी तिथे पाय हा पडेल माझा, तू स्वप्न पाहत जाना, तू बस खुशीत राहना, तू स्वप्न पाहत जाना, तू बस खुशीत राहना। माझ्याही वाट्याचे घे तुला सारे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार
तुला माहितीये वेंकी दादा, अजूनही जेव्हा केव्हा भावाची गरज भासते ना, तेव्हा सख्या भावांची आठवण येत नाही, तुझी आठवण येते. तू, तुझे आशीर्वाद, तुझा आधार आमच्या सोबत आहे. अजून काय हवंय आम्हाला? सिद्धू दादा, मला राखी बांधू काय? अरे विषय काय, माझ्या सख्या बहिणीकडून नाही पण या मानलेल्या बहिणींकडून मी रक्षाबंधन नक्की करणार. या. लक्ष्मी, आजचं रक्षाबंधन कसं साजरं होईल याविषयी तुझ्या मनात शंका होती ना. हरीश आणि संतोष अपेक्षेप्रमाणेच वागले, पण सिद्धू, भावना आणि जानूमुळे थोडासा का होईना आनंद घरात आला. अरे पण तरी सुद्धा मनात अडी ठेवून जे आत गेलेत ती सुद्धा आपलीच मुलं आहेत ना. सण पूर्णपणे साजरा झाला असं वाटत नाही हो. आनंद अर्धवट राहिल्यासारखं वाटतं. खरं आहे तुझं, पण काळजी नको करूस. लवकरच पुन्हा पूर्वीप्रमाणे सगळे एकत्र येतील आणि आनंदाने आपण सण साजरे करू. तथास्तु. लक्ष्मी निवास